मावळ लोकसभेच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, कारण ह्या लढतीमध्ये 2 वेळा खासदार राहिलेले श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे अशी लढत होती. पण एकंदरीत जर बघितलं तर 96,000 मतानं त्यांचा पराभव झाला. ह्या पराभवाची कारणं काय आहेत, नेमकं त्यांना आत्ता काय वाटतंय, हे संपूर्ण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आदरणीय उद्धव साहेब आणि महाविकास आघाडी यांनी माझ्यावरती विश्वास टाकून या ठिकाणी मला जी उमेदवारी दिली, त्यामुळे आज मी हे इलेक्शन लढू शकलो. आणि प्रामुख्यानं आता ह्याच्यामध्ये कमी काय जास्त काय, ज्या पद्धतीनं प्रचार करायचा होता तर त्या पद्धतीनं आम्ही प्रचार केला. लोकांचे जे प्रश्न आहेत त्या लोकांच्या प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला. आणि लोकांमध्ये जी चर्चा होती की बाबा गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंट झालं नाही आणि तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे. आणि यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की बाबा निश्चितच एकंदरीत बघितलं तर सुरुवातीला श्रीरंग बारणे विरोधात कोण आहे ह्याला ओळखत नाही असं म्हणत होते, पण नंतर मात्र ह्या लढतीचं स्वरूप जे आहे ते खूप मोठी व्याप्ती ह्याला निर्माण झाली आणि त्यामध्ये खूप चुरस निर्माण झाली. काय सांगा? नाही, आता ते ओळखतील मला, कारण ते ज्या पद्धतीनं ते निवडून आलेत आणि ज्या पद्धतीनं त्यांना जी अपेक्षा होती किंवा ते समोरच्या व्यक्तीला ओळखत नसेल किंवा आम्ही इतक्या लाखांना निवडून येऊ, त्यांना लाखाचं पण आकडा पार करता नाही आला. तसं जर बघितलं तर ते 50,000नंच निवडून आलेले. आम्ही ज्या विश्वास या सगळ्या मंडळींवर टाकला होता तर तो थोडासा विश्वास आमचा कुठंतरी आणि आम्ही कुठंतरी कमी पडलो असावं, यामुळं आम्हाला हा परिणाम दिसतो. सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.